आयला तुला कळत नाही का रे? सहज बोलता बोलता आपण असं बोलतो आणि मग असं बोलणं म्हणजे शिवी झाली का? तर निश्चितच नाही. तर ती आपली नॉर्मल बोलण्याची एक पद्धत आहे. ग्रामीण भागात ती जास्त करून रुजू झाली आहे. आणि जरांगे पाटील देखील याच अंतर्भावातून बोलले. शिवराळ भाषा त्यांनी वापरलीच नाही. परंतु जेव्हा वाघ गर्जना फोडत असतो, डरकाळी फोडत असतो, तेव्हा कोल्हे कुत्रे भुंकण्याचं काम करतात. त्याच पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाची, समाजकारणाची ज्यांनी फार वैचारिक घाण करून ठेवली आणि आसाराम बापूचे गुजराती संस्कार दिल्लीवरून ते इकडे येतात आणि ते संस्कार महाराष्ट्रात आता रुजवण्याचं काम काहींनी केलं आहे. जरांगे पाटलांना संपवायचं, मराठा समाजाची जिरवायची ही भावना कितपत योग्य आहे, हा विचार आजच्या शासनकर्त्यांनी निश्चितच करावा. चित्राबाई तर बोलतायत, काय म्हणे? ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आईचा अपमान केला तो शिवरायांचा मावळा असूच शकत नाही. चित्राताई वाघ, तुमच्या कशावर बोट महबूब शेख यांनी ठेवलं होतं हे आम्हाला बोलायला लावू नका. तुम्ही किती संस्कृतशील आहात, तुम्ही कशा आहात, काय आहात हे महाराष्ट्र जाणतो, ओळखतो. दुसरीकडे नितेश राणे म्हणे जीप काढून घेऊ जरांगे पाटलांची. आपली उंची किती, आपण बोलतो किती. तुमचे वडील ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी काय झेंडे काढले, त्यांनी काय तीर मारला, हे जरा नितेश राणेंनी सांगावं. मनोज जरांगे पाटलांची जीप काढण्याची भाषा करतायत. हा विस्थापित गोरगरीब मराठा तुमचं काय काय काढेल ना राणे, हे तुम्हाला समजणार देखील नाही. आणि तुमच्यापेक्षा मराठ्यांचं काय उंच आहे किंवा काय बुटकं आहे हे आम्हाला सांगायला लावू नका. दुसरीकडे प्रवीण दरेकर बोललेत की सरकार उलथवण्यासाठी निवडणुका असाव्या लागतात. पूर्ण बहुमत नाही आहे दरेकर. एकनाथ शिंदे तर अगदी नाराज आहेत, त्यांनी पाठिंबा काढून घेतला तर. अजित पवार देखील त्यांना चांगले खाते त्यांच्या लोकांना मिळाले नाहीत म्हणून नाराज आहेत, त्यांनी पाठिंबा काढून घेतला तर सरकार पडू शकतं, निश्चित पडू शकतं. आणि त्याचबरोबर आणखी प्रकाश आंबेडकर, याच्यामध्ये त्यांचा देखील वाटा. आंबेडकर साहेब, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहात म्हणून तुमचा आदर आहे. म्हणे गोरगरीब मराठ्यांचा वापर तुम्ही करून घेतायत प्रस्थापित मराठ्यांना मदत करण्यासाठी. कसली मदत, कुणाला मदत केली, कधी कुणाला जाहीर पाठिंबा दिला? उगाचच भरकवटण्याचं काम आंबेडकरांनी देखील करू नव्हे आणि भाजपची बी टीम असा आरोप आंबेडकरांवर झालेला आहे हे देखील विसरता कामा नव्हे.